कसे दिसतात ना. अहो अगं कसं का पण अरे पोरे झालं का शांत मन मग ह्याच्या बरोबर नाही का वडापावला भजी पाहिजे होतं. काय करावं कुठंच मन समाधान नाही. हे बी मलाच करायला लावलं इथे. मित्रांनो बघा मस्त भेळ बनवले. देते मुरमुर आणलं फरसाण आणलं कांदा आणि मस्त का इथं डोंगरावर घेऊन आले हो का. मस्त डोंगर आहे. सकाळी एका दादाने कमेंट केली ती होय बाबा एका दादाने कमेंट केली ती तू जरा पेन केले हां ताईला कुठं तर फिरवून आला की जरा मग बरोबर आहे की बघा बरं. आणि आणून बघा दादा आणून कुठं आणलं ह्यांनी कुठं आणले बघा फिरायला. डोंगरावर आणले फिरवलं कसं असं जरा बाहेर नेलं पाहिजे. थोडं उरं म्हणलं होतं मी. लोक भांडणं लागली इथं पाण्यावर आमच्या इथं. मी असं मारी ना तुला. पाणी आहे की 1 लिटर पाण्याची बाटली आणले की घरात तसं बाहेर तसं कुठं नाही ह्याचे नाही ती लेकरं हे. मित्रांनो मस्तपैकी खा. मित्रांनो बघा भेळ खाऊन झाली. मॅडमने आता चहा आणलाय घरनं तयार करून. चहा तर आणलाय येताना दुकानातून आहे ना तिने काय केलं बघा 10,000 रुपये खाऱ्या घेऊन आली. अहो मग गेले तू इथं हा ना मुंग्याच आहे ते बघा की मुंग्या आहे ते जरा. मग काय करू बसू का नको. हा बस काय नव्हतं मुंग्या काय करतात तो. मम्मी पप्पा तुम्हाला खायचंय? हा आम्हाला खायचं ठेवा आलं की हरकत नाही ते काय करत मुंग्या. आधी वाटू तर तिच्या अगं दम तसं पाय नको करू सर. चहा वाटा मस्त गवती चहा बनवलाय ना काय पम्या हा मस्त गवती चहा बनवलाय ना. हा गवती चहा टाकून असं बस के खाली मांडी घालून. ओ पप्पा मला जरा सुद्धा खायचं. काय रे बाबा कसं आहे नादच खोळा प्लॅन केलाय मॅडमने आज. हे सगळं कशामुळे झालंय माहितीये का मी सारखंच किरकिर करतो ना नको बाहेर नको बाहेर नको बाहेर म्हणून हिनं काय म्हणली बरं तुम्हाला 1 रुपया खर्च करायला लावित नाही सगळं घरनं घेते आहे का नाही. पण चला थोडं चहा उरलंय ना. थोडाच उरलाय पण ते नंतर मला आणि पप्पाला पाहिजे. नाही 1 रुपया घरनं खर्च करू लागत नाही पण येताना खारी आणली मुरमुर आणलं. मग तेवढं तर पाहिजे की हा बरं होय मला 1-2 घुट पिऊ द्या इकडे विचार घुट दे इकडे दे इकडे निघा नको घ्या रे बिस्किट त्यांना वाटून द्यायला भांडणं होतील. वा किती वा जाणार? काय चहा लागलाय 22 हा 1 नंबर. बिस्किट बी आणलेच पोरानं बिस्किट आणले कुठं आणलेच ग. हे घरातले बिस्किट आहेत 3 आणि 3 6 हे 7 पम्या इथं काय आलं बघ काय हो? पैसा किडा पैसा. मित्रांनो कमेंट करून सांगा बरं काय आहे. तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे तर पैसा किडा म्हणतात त्याला. तुमच्याकडे काय मित्रांनो काय म्हणजे सांगा हे पावसाळ्या दिवसात येते बघा. नेमका का मॅडमकडे चालले यावं मग तुझ्याकडे पैसा येणार आहे ह्या वर्षी लय. येऊ दे आम्ही लहानपणी हे किडं पुरायचो त्याला हात लाव की. हो बाय तिकडं हे शुक शुक जा तिकडे दादा तिकडे जा बोलवते ना ते. तिकडे जा. चहा संपला माझा मग आता एवढंच होतं. मग खारी तुम्ही कसं खाणार आहे. मग तुम्हाला का 2 घोट म्हणत चांगलं चहा पिलाय अगं चहाच एवढं छान केलाय तू. काय प्लॅनिंग करते मॅडम आमची माझं थोडा प्लॅनिंग आहे आज. काय बास की आता घ्या. नमस्कार मित्रांनो. तर मॅडम आहे ना 2-3 दिवस झाले लय वटवट करत पाऊस चालू होता ना 2-3 दिवस झाले आणि ते रील बघून सारखंच माझं डोकं खात कुठेतरी बाहेर घेऊन चला कुठेतरी फिरवून आणा सुट्टी आहे फिरवून आणा बाहेर चला. तर म्हणलं चला आता एकदाशी काय करू हिचं ए पम्या हो आलीस ना बाहेर फिरायला. हो आले की मित्रांनो बघा सगळं डोंगर आहे बघा दिसते का ते छान डोंगर दिसते बघा आहे का. कसं आहे वातावरण बघा. पाऊस 2-3 दिवस पाऊस झाल्यामुळे थोडंसं हिरवं झालंय. केस तर लय उडाल ते वाऱ्याने. ए पोरे कुठे गेले
हाय की ए कचरा इथं डोंगरावर टाकू नका रे सगळं आपल्या आपल्या पिशवीमध्ये पॅक करा पिशवीत घ्या कचरा करायचा ना कचरा अजिबात. नाही करायचं मित्रांनो इथं बऱ्याच जणांनी आहे ना कचरा केला बघा दिसते का तुम्हाला पाठी साहित्य मुरमुराचं रे बाटली दिसते का बाटली काय कळतच नाही लोकांना येत्यात डोंगरात घाण करून जातात सगळे झालं का आवरलं का हा हा आवरलं का नाही हा येतंय ऐकायला का दाबून भरणुकला ते गॉगल तुटतील बाहेरची कुठं आहे बाहेर गॉगल आहेत सगळे ती खार दे इकडे ए पोरे ए काय विचार करायला लागली हा एवढं चांगलं आता फिरवायला आणलंय फिरावं जरा इकडे तिकडे जरा उड्या हाणाव्या डोंगराने पळावं जरा हा मग काय काय आणले कुठं आणलं इथं हा मग कसलाय भारी बघ की इकडं बघी काय करू इथं येऊन मी मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा ह्याच्यासारखं भारी वातावरण कुठं आहे का सांगा हो का बघा किती छान आहे हे बघा डोंगर हिरवळ आहे का हा कुठं जायचं होतं तुला असं लांब फिरायला जायचं होतं असं किल्ल्यावर वगैरे त्यांनी जायचं होतं फिरायला किल्ल्याला जाऊ ना आपण कवा जाऊ पुढच्या महिन्यात जाऊ बघा 100% असं जरा थोडं ट्रॅकिंग वगैरे असलं थोडं पोरं नाही जरा बघायला छान वाटतंय बरं. ए पोरा पम्या ऐ काय आता बाहेर फिरवायला आणलंय ना तुला हम्म. मग प्रश्नाचं उत्तर दे बरं तुम्हाला राहू दे, मी जाते घरला ऐ चिटिंग नाही करायची असं हा आता तुझ्या मनासारखं केलं मग एक प्रश्नाचं उत्तर द्यायला काय हरकत आहे बरं द्या हे विचारा असं कोणतं वाहन आहे हम्म. जे कधीच हॉर्न देत नाही सायकल नाही देत सायकलला ट्रिंग नसते काय हा सांग लवकर एवढा वेळ असते काय मला नाही येतो जाऊ दे वाहन कशासाठी आहे मग वाहनला हॉर्न असतेच ना जाऊ दे तुला येणार नाही मला माहित होतं मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा असं कोणतं वाहन आहे की जे कधीच हॉर्न देत नाही बघूया तुमच्या बघी कोण टॅलेंटेड आहे कमेंट करून उत्तर देत आहे ए सुंदर पोरे ए जंगल ए हाय काढले का नाही मन भरून मला रील बिल आता नाही अजून काढायचे फोटो तरी मायला एक फोटो मगापासून मला फोटो काढायला प्रत्येक फोटोला शिव्या खाल्ला प्रत्येक फोटोला शिव्या घालते चांगलं आलं नाही दाखवते का हा दाखवते काय ग श्री साहेब काय झालं रे आलं की व्यवस्थित रील परत बघायचं त्यांना काय पण बघायचं? बघायचे त्यांचं असलं नाटक आहे ती ना काय सांगू होय मगापासून 10 पप्पावर गेलेत ते. 25 फोटो काढले तर मॅडमचं पप्पावर गेलात पप्पावर एक फोटो बरोबर आला नाही एक सुद्धा फोटो बरोबर आला नाही एक बी हाय आलं का फोटो बरोबर आलं हा आलं चिंगम सर गप्पे जरासं काय झालं पोरांची रील बनवली काय हा दाखव आम्हाला बी ए नाही आम्हाला बघू दे ना अजून कुठली रील अपलोड बनवली करायची आहे अगं प्रिव्ह्यू तर दाखव नुसतं काय दाखव काहीच नाही वा अजून टाकायला लागले हा ते दाखव की नुसतं असं झुमक ते येते की प्ले करता सायानं मस्त केलं शेवटलं मग विषय एक नंबर निकाला मित्रांनो माझ्या मुलांनी रील बनवले मित्रांनो माझ्या मुलांनी रील बनवले दोघांनी पण कसे आले कमेंट करून नक्की सांगा प्लीज नक्की सांगा किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए कि हम लोग कहाँ जा रहे हैं वरना गुंडे पीछे पड़ जाएंगे। किसी को पता नहीं चलेगा मैंने सबको बोल दिया कोल्हापुर नहीं जा रहे बस एक काम करो तुम लोग जाओ मैं आता हूँ ए मा पुढचं मला माहिती नव्हतं हा हा असू दे काय नाही, हो किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए कसं आहे बघा मायले करत गोंधळ आहे का? किसी को पता नहीं चलेगा मैंने सबको बोल दिया कोल्हापुर रील नहीं जा रहे बनवली बघा एक काम करो तुम लोग जाओ मैं आता हूँ काय आता आम्ही पण सोशल मीडियावर आहे हम लोग कहाँ जा रहे हैं त्याच्यामुळे मुलांना पण थोडी आवड झाली नाही का छान त्याची. केलं मस्त केलं ए भारी केलं कधी वेळ होय, भेटला भारी तर आज केलंय. वेळ होता सुट्टी होती तर मुलांना घेऊन आलो आम्ही थोडं बाहेर लय दिवसापासून श्री बी आणि श्रवण बी आणि आमची मॅडम तर काय तुम्हाला असं माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सारखंच म्हणते बाहेर फिरायला जायचे हे पोरे अगं माईक चालू आहे तुझा आवाज सगळा ह्याच्यामध्ये यायला ऐकायला बघितलं का हाय पम्या काय लेकर किती खुश आहेत आज हा मी कधी कसं आहे? रील वगैरे त्यांचे काढत नाही ना तर आज त्यांचं चाललंय की आम्हाला पण बनवायचे त्याची हेअरस्टाईल दिवसभर नुसते केस आवरीत असते साया हा छुपे रुस्तम आहे हा छुपे रुस्तम आहे होय
अचानक त्याचं अचानक वडिलावर तो- गेलाय का होय तर ऍक्टिंग चांगला असं वडिलावर गेलाय बरे. ऍक्टिंगला वडिलावर गेलाय. होय होय आता गोंधळ चालू आहे. तर मुलं आज जाम खुश आहे. ती काय झालंय आता हे 4-5 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतोय तर थोडस वातावरण हिरवळल्यासारखं झालंय. हे ए काय पोरे बिबटे झाड आहे का काय झालंय तुला? बाबळीचं? हा हे बाबळीचं झाड आहे होय खरं. इडी बाबळ आहे. मग शेंगा हो का ह्याच्या? कशाला? अहो ते हे नाही करत का काय? केसांना म्हणजे ह्या अशा पाण्यात गरम पाण्यामध्ये भिजू घालायच्या सकाळी उठून नाही का हम्म. त्याचं पूर्ण असं राड ती बाजूला काढायची थोडी गरम करायची आणि केसामध्ये टाकून केस धुवायची. कोण म्हणलंय? अय काय कोण म्हणलं सांग तरी. नाही नाही असे असं दिसते रिट्टा रिट्टा म्हणायचं होतं मला. हं. मी बाबळी शेंगा म्हणली ते असे दिसतात म्हणलं ना. काय? अहो, अगं कसं काय पडले असते मी आता. काय करावं माग सरक. ऐक देवा बरं आहे की हम्म वेगळी न्यूज येईल मग. काय नाही इथं मुंगे अरे देवा